नागपंचमीचा दिवस होता. पुण्याच्या दगडी नागोबा परिसरात साऊंड सिस्टीम लागल्या होत्या. साऊंड वाजायला सुरुवात झाली आणि पोलिसांनी सिस्टीम उतरवल्या. अगदी एक बेस एक टॉप लावायचीच परवानगी दिली. आवाजावर कंट्रोल ठेवण्यासाठी पोलीस शेवटपर्यंत मंडळांच्या समोर थांबले. त्यानंतर 3च दिवसांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात साऊंड टेस्टिंग करण्यात आलं. स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले. मग गणेश मंडळांची बैठक झाली. लाईनीला किती साऊंड लागणार हा विषय पुण्यातल्या चौकात चौकात रंगायला लागला. त्यानंतर 24 ऑगस्टला पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात पुणेकरांची बैठक झाली, ज्यात एका पुणेकराने गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम बंद करा अशी मागणी केल्याने त्याला पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आल्याची बातमी आली. मग पुण्यातल्या सत्ताधारी नेत्यांनी गणपती मंडळांना पाठिंबा दिला आणि काही पुणेकरांनी सोशल मीडियावर सोलापूरचं उदाहरण देऊन पुण्यात डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी केली. मग या सगळ्यात पुणे शहर पोलीस आयुक्तांचे आदेश आले. त्यात नेमकं आहे काय? पुण्याच्या गणेशोत्सवाचं मिरवणुकीचं काय ठरतंय? किती बेस, किती टॉप, लेझर, प्लाझ्मा, ते प्रेशर मेड की डीजे मुक्त? नेमकं गणित जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता नेमका विषय आहे काय? तर पुण्यात गणेशोत्सवात आणि खास करून विसर्जन मिरवणुकीत लागणारे साऊंड्स अगदी 2 बेस 2 टॉप पासून 12 बेस 12 टॉप पर्यंत साऊंड सिस्टीम लागते. पण मागच्या 2 वर्षात झालंय काय? तर साऊंड बद्दलच्या तक्रारी वाढल्यात. आवाज कर्णकर्कश झालाय. साऊंडवर बंदी घालण्यात यावी अशा मागण्या होऊ लागल्यात. आता वर्षानुवर्ष साऊंड लागत आहेत. मग मागच्या 2 वर्षात तक्रारी का वाढल्या? तर पुण्यात साऊंड सिस्टीमवर कोणतेही निर्बंध नव्हते. किती बेस आणि किती टॉप लावता येऊ शकत होते. त्यात या साऊंड मध्ये प्लाझ्मा आणि प्रेशर मिडची संख्या वाढली होती. या साऊंडचं अख्खं कॅबिनेट लागायचं आणि याचा आवाज चिरकायचा. त्याचा साहजिकच त्रास व्हायचा. कोणतेही निर्बंध नसल्याने या साऊंडची संख्या सुद्धा जास्त होती. त्यामुळे यंदा साऊंडची संख्या लिमिटेड असावी अशी मागणी करण्याच्या आधीच काही नागरिकांनी पुण्यात साऊंडच नको, डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा अशी मागणी केली. त्यात नागपंचमीला मंडळांना रात्री उशिरापर्यंत परमिशन देण्यात आली नाही आणि नंतर साऊंड सिस्टीम सुद्धा उतरवण्यात आली. त्यामुळे गणपती आणि दहीहंडी मंडळांची धाकधूक वाढली होती. बंदीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयात साऊंड टेस्टिंग झालं. या टेस्टिंग मध्ये प्लाझ्मा कॅबिनेट, प्रेशर मेड आणि ब्रँडेड अशा सगळ्या साऊंड सिस्टीम्सची टेस्टिंग झाली. साऊंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या टेस्टिंग नंतर माध्यमांशी बोलताना पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं, आमचं म्हणणं ऐकून घेतलं अशी प्रतिक्रिया दिली. कारण या साऊंड टेस्टिंग वेळी एक महत्त्वाचं प्रात्यक्षिक पोलिसांना दाखवण्यात आलं. पोलिसांनी यावेळी 2 बेस 2 टॉप मुळे किती आवाज होतो, 4 बेस 4 टॉप मुळे किती आवाज होतो हे चेक केलं आणि कुठल्या साऊंड मध्ये प्रेशर मिड बसवण्यात आले आहेत त्यांचे टेस्टिंग करण्यात आलं. साऊंड असोसिएशन आणि गणपती मंडळांचं म्हणणं आहे की आमचा प्रेशर मिडला विरोध आहे. जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात ते प्रेशर मिड लावत नाहीत. यामुळे प्रेशर मिडवर बंदी आणलीच पाहिजे. आता हे प्रेशर मिड म्हणजे काय? तर स्पीकर बॉक्स मध्ये एक मशीन फिट केलं जातं. हे मशीन साऊंड ड्रायव्हर म्हणून काम करतं. यामुळे स्पीकरच्या साधारण आवाजाच्या पातळीपेक्षा तिप्पट ते चौपट आवाज येतो. त्यामुळे साऊंडचा आवाज वाढतो, पण तो आवाज क्लिअर नसतो. योग्यरित्या हा प्रेशर मिड फिक्स केला नसेल तर साऊंड किरकिरा वाजतो आणि त्याचा प्रचंड त्रास होतो. पण मग इतके वर्ष हा प्रेशर मिड वापरला जात नव्हता का? तर सीन असा आहे की कुणाचा साऊंड भारी वाजतोय याची स्पर्धा पुण्यात वर्षानुवर्ष असली तरी पुण्यात डीजे कॉम्पिटिशनचा ट्रेंड फारसा नव्हता, जो मागच्या काही वर्षात वाढला आणि त्यातून प्लाझ्मा, प्रेशर मिड यांचा वापर वाढायला लागला. कर्णकर्कश साऊंड ट्रेंडिंग मध्ये आले. पण जेव्हा कारवाई करण्यात आली किंवा बंदीची मागणी होऊ लागली तेव्हा ती सरसकट सगळ्याच साऊंड सिस्टीमवर होऊ लागली. त्यातूनच नागपंचमीला साऊंड उतरवले गेले. मंडळांचं म्हणणं होतं की आम्ही सगळे ब्रँडेड साऊंड लावलेत, कुठेच प्लाझ्मा नाही, प्रेशर मिड नाही. ब्रँडेड साऊंड असेल तर आवाज क्लीन येतो, त्याचा कानाला त्रास होत नाही. पण नागपंचमीला झालेल्या ऍक्शनमुळे विसर्जन मिरवणुकीचं काय ठरतंय याचा विषय चर्चेत आला आणि पुण्यात बैठकांचं सत्र सुरू झालं. आधी गणेश मंडळांची बैठक झाली, त्यानंतर एक सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. दोन्ही बैठकीत ब्रँडेड साऊंडवर कोणतेही निर्बंध नको अशीच मागणी करण्यात आली. पुण्यातले सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सुद्धा मंडळांच्या पाठीशी उभे होते. त्यानंतर 24 ऑगस्टला महानगरपालिकेत मुख्य सभागृहात पुणेकरांची बैठक झाली. या बैठकीला महापौर, महानगरपालिका आयुक्त, सर्वपक्षीय नेते, गणपती मंडळांचे कार्यकर्ते आणि पुणेकर उपस्थित होते. बैठकीत गणपती मंडळांची अशी मागणी होती की प्रेशर मिड, प्लाझ्मा अशा कर्णकर्कश साऊंड्सवर बंदी आणावी, पण इतर साऊंड सिस्टीम्सना निर्बंध नकोत.
त्यावेळी नारायणपेठेत राहणाऱ्या विद्यानंद बापट यांनी अशी मागणी केली की मध्यवर्ती पुण्यात पेठ भागात राहणाऱ्या नागरिकांना साऊंड सिस्टीमचा 10 दिवस त्रास होतो. दररोज संध्याकाळनंतर साऊंड सुरू होतात. विसर्जनाच्या दिवशी तर 24 तास साऊंड सुरू असतात. त्यामुळे साऊंड सिस्टीमवर बंदी घालावी, डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करावा. त्यानंतर गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत बापट यांना विरोध केला. कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की बापट यांनी फक्त डीजे मुक्त नाही तर ढोल ताशा मुक्त गणेशोत्सव करावा अशी मागणी केली. तर काही जण आपल्या अंगावर धावून गेले असा आरोप बापट यांनी केला. या सगळ्यानंतर पोलिसांच्या संरक्षणात बापट यांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आलं. हे सगळं झाल्यानंतर काही पुणेकरांनी सोशल मीडियावर मोहीम उघडली आणि बापट यांना पाठिंबा देत पुण्यात गणेशोत्सव डीजे मुक्त झालाच पाहिजे अशी मागणी केली. पुण्याच्या महापौर आणि पुण्याचे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिण्यात आले. राजकीय नेते गणपती मंडळांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी निर्बंध मुक्त गणेशोत्सव व्हावा अशी मागणी केली. त्यामुळे चर्चा सुरू झाली, पुण्यात डीजे बंदी, साऊंड सिस्टीम बंदी होणार का? या सगळ्यात मंगळवारी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महत्त्वाचे आदेश दिले. त्यानुसार साऊंड सिस्टीम मधून धडकी भरवणारा आवाज निर्माण करणाऱ्या प्रेशर मिड, प्लाझ्मा अशा उपकरणांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. आवाजाची मर्यादा ओलांडली तर थेट साऊंड सिस्टीम जप्त होतील. सरकारने ध्वनी प्रदूषणासंदर्भात जे नियम घालून दिले आहेत त्यांचं पालन करावंच लागेल. आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडली जाऊ नये यासाठी ध्वनी पातळी निश्चित करण्यात आली. साऊंड सिस्टीम मधले बेस आणि टॉप याबाबत नियम निश्चित करण्यात येणार आहेत असं अमितेश कुमार यांनी सांगितलं. पुण्यात याआधीच मिरवणुकीत लेझर शोवर बंदी घालण्यात आली होती. ती यंदाही कायम असेल अशी शक्यता आहे. पण दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी प्लाझ्मा, प्रेशर मिड साऊंड शोवर बंदी घालण्यात आली आहे. आता यावर मंडळांचं काय म्हणणं आहे? तर अजूनपर्यंत किती साऊंड लावायचे याचे नियम सांगण्यात आलेले नाहीत. जर क्लीन आणि क्लिअर आवाज देणारे साऊंड लावायचे असतील तर त्याची संख्या जास्त ठेवावी लागेल, कारण तरच चांगला आवाज येईल. त्यामुळे निर्बंधमुक्त गणेशोत्सव असावा अशी गणेश मंडळांची मागणी. 2022ला कोविड नंतर गणेशोत्सव साजरा झाला तेव्हा 3 वर्षांसाठी निर्बंधमुक्त गणेशोत्सव झाला होता. तसे आदेश सुद्धा देण्यात आले होते. पण सध्या असे कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात साऊंड सिस्टीमवर निर्बंध येण्याची दाट शक्यता आहे. सोलापूरमध्ये मागच्या वर्षी डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा झाला होता. मिरवणुकीत डीजे सिस्टीम नव्हती. तशीच मिरवणूक पुण्यात निघावी अशी मागणी आता करण्यात येते. पण सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार पुण्यात 4 बेस 4 टॉपला परमिशन मिळण्याची शक्यता आहे. पण अद्याप ही परमिशन मिळालेली नाही. गणेश मंडळ निर्बंधमुक्त उत्सव असावा या मागणीवर ठाम आहेत. तर काही पुणेकरांनी डीजे मुक्त गणेशोत्सवाची मागणी केली आहे. यंदा लेझर पूर्णपणे बंद, प्लाझ्मा, प्रेशर मिड पूर्णपणे बंद या गोष्टी हमखास बघायला मिळू शकतात. पण साऊंडच्या संख्येवर निर्बंध येतात का? डेसिबलची मर्यादा ठरते का? आणि ठरलीच तर त्याचं पालन होतं का हे महत्त्वाचं असेल. मागच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावरच्या विसर्जन मिरवणुकीत सरासरी 92.6 डेसिबल साऊंड लेवल होती. बेलबाग चौकात रात्री 105.6 डेसिबल, लिमराज महाराज चौकात 105.1 डेसिबल, तर विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता कुंटे चौकात 111.8 डेसिबल आणि खंडोजी बाबा चौकात 109 डेसिबल अशा साऊंड लेवलची नोंद झाली होती. त्यामुळेच यंदा काही निर्णय होतो, कोणते निर्बंध येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? पुण्यातला गणेशोत्सव निर्बंधमुक्त असावा की डीजे मुक्त? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.